ठराव क्रमांक 3 आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल 338 ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुकरे, ओमप्रकाश जाधव, प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागासवर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील सुकरे हे मराठा समाजाचे सक्रिय ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. हे आम्ही 3 ठराव इथे मंजूर केले, ते आम्ही शासनाला पाठवू. आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना, भगिनींना, तरुणांना विनंती आहे की आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, गट तट बाजूला ठेवले पाहिजे. 374 ज्या जाती आहे एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे. आणि त्यासाठी 1 तारखेला आपापल्या आमदार, MLA किंवा MLC किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील. त्यांच्याकडे पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील. लाखोच्या संख्येने जे याच्यामध्ये या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे. आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी भटक्या विमुक्त हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहे, ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढवणाऱ्यांना गरज आहे. जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे. या ओबीसी समाजामध्ये, भटक्यामुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक वकील आहेत, अनेक वक्ते आहेत. या सगळ्यांनी या आमच्या कामामध्ये, आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं. वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे ते पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येनं जे आहेत त्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे. ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या त्या पद्धतीनं जे आहे आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. नंतर हा विचार सुरू आहे अजून, त्याचं जे आहे फायनल जे आहेत तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आहे. आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची हे आपण काढतो, ओबीसी एल्गारची महाराष्ट्र यात्रा. त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल. आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्यामुक्त समाज हा 54% आहे. पण त्याचबरोबर माझी विनंती, जी शेड्यूल कास्ट आहे, दलित, जी शेड्यूल ट्राईब आहे, आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे.
ते आज ओबीसीवर होत आहे, उद्या कुणावरही ते होऊ शकेल. याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनाला जे आहे साथ द्या, असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं त्या ओबीसी बांधवांना, भगिनी, मातांना साथ घालतो आहोत, विनंती करतो आहोत. चलो हिंदी करेंगे. देखिए आज जो है गए 3 महीने से, अरे ठीक है, कल 3 महीने हुए हैं जो आंदोलन मराठा समाज के कुछ लीडरान जो है उन्होंने शुरू किया है. पहले तो सिर्फ कहा था कि भाई निजाम शाही में जो हमारे कुछ नाम जो है कुंजी करके है, तो उसकी खोज की जाए और हमको आरक्षण दिया जाए. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.